सरसेनाने आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली 30 जून 2026 रोजी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये तब्बल 59 जातींचा समाज बांधव एकत्र येऊन मुंबई येथील विधान भवनावर प्रचंड अशा मोर्चाचं आयोजन केलं असून यावेळी नांदेड शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 26 जून 2026 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये श्रीपती ढोले, सुनील सोनसळे, अनिल शिरसे, प्राध्यापक ॲडव्होकेट साहेबराव बेडे, SP वाघमारे, शंकर थोरात, प्रशांत गोडबोले, भगवान गायकवाड, अंकुश सावते, भीमराव बुकसत्रे, नारायण जोंधळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना नांदेड उत्तरचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे यांनी समाज बांधवांना आणि विविध संघटनांना आवाहन केलं की अभी नहीं तो कभी नहीं। मुंबई येथे होणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी एक दिवस समाजासाठी सगळ्यांनी येऊन समाज कार्यात मदत करावी, तसेच या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळेस श्रीपाद ढोले यांनी पब्लिकन सेनेची भूमिका मांडत सरसेनानी आनंदराव आंबेडकर हे 59 जातीचे कवच कुंडले असल्याचं संबोधित केलं। या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हाध्यक्ष दक्षिण अनिल शिरसे यांनी केले। यावेळी बोलताना ते म्हणाले की मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधवांनी मुंबईकडे रवाना व्हावे आणि लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करावा असा संदेशही त्यांनी यावेळी सर्वांना दिला। यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकुश सावते यांनी मांडले। 30 तारखेला उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मोर्चा आहे, त्या संदर्भात आपण जनतेला आणि समाज बांधवांना काय आवाहन करणार आहोत? परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे मनोवादी सरकारने, त्याच्या विरोधामध्ये महामोर्चा आयोजित केलेला आहे। या ठिकाणी सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सहकारी कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, नेते, सर्व समाज बांधव आणि विशेष करून रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतो, की आपण या मोठ्या संख्येने 30 जून रोजी होणाऱ्या महामोर्चामध्ये सामील झालं पाहिजेत। गावातील ग्रामीण भागातील समाज बांधवांना आवाहन करतो की आपण गावामध्ये किमान 10 कार्यकर्ते तर एका गावातून पाठवण्याची तरतूद केली पाहिजे। सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून जो मोर्चा होणार आहे आणि मनोवादी सरकार अनुसूचित जातीमध्ये जे विभागणी करण्याचं षड्यंत्र आहे, ते नुसतं अनुसूचित जाती विभागी करण्याचं षड्यंत्र नसून येणाऱ्या भविष्य काळामध्ये संविधान बदलण्याची एक प्रक्रिया आहे। या ठिकाणी जातीमध्ये धर्मामध्ये लोकांना वाटण्याचं काम म्हणून स्फूर्तीनं केलेलेच आहे। त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा या ठिकाणी तेच मनूच्या रस्त्यावर चलून अनुसूचित जातीमध्ये विभाजन करण्याचं चालू आहे। त्यामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब सरकारचे, विशेष करून ब्राह्मणवादी सरकारचे या ठिकाणी मनसुबे कामयाब होऊ देणार नाहीत आणि ते कामयाब होऊ द्यायचे नसतील तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव, कार्यकर्ते, सामाजिक, राजकीय या सर्वांना आव्हान आहे की आपण आपला राजकीय पक्ष, सामाजिक संघटना या सर्व सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या 30 जूनच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे अशी आपल्याला जाहीर विनंती करतो। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।